कशी वेगळी होती? हा, अरे दुर्योधन आहे, राडा होणार, तुला नाही ऐकणार. मान्य राजसाहेब ठाकरे यांचा कट्टर सैनिक रवींद्र काशीराम शिगम काशीराम शिगम रवींद्र काशीराम शिगम 100 रुपये विरार मारले. मंडळी, मी एकच सांगितलं, 1000 मला ज्या शक्यतेच्या गोष्टी आहेत त्या सांगायच्या. लोक मला हसू दे, ज्या ह्यांचं म्हणणं आहे ज्या टाळ्या आणि शिट्या मला पाडतायत ती माझी टिंगल ओढत आहे आणि ह्यांना एकही टाळी पडत नाही, शिट्टी नाही पडत, ह्यांचा मान सन्मान वाढतोय. निकम एवढं निर्लज्ज व्हायचं, एवढं निर्लज्ज व्हायचं. हा, एक गाणं गाणे आमचा शब्द आम्हाला देणार. मी गाणं गायला होतं कसं, काही करायचं नसताना झालं भांडण टोकाचं. अहो तर इस्रायल इराणचा विषय काय मध्ये नाही समज, आणि मध्ये आपल्या पाकिस्तानला काय विचारायला आवडत असते काय माहिती. काही करायचं नसताना झालं भांडण टोकाचं. दादा लगीन लोकाचं, दादा लगीन लोकाचं, नाचतं येड्या भोकाचं. 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 काही करायचं नसताना, काही करायचं नसताना झालं भांडण टोकाचं. काही करायचं नसताना झालं भांडण टोकाचं. दादा लगीन लोकाचं, नाचतं येड्या भोकाचं. त्याच्यानंतर आलं मिसाळला की ह्यांचं कसं कवरे क्षेत्र बरोबर आणतो. टप्प्यात आणून कार्यक्रम, टप्प्यात आणून कार्यक्रम. हजारदा सांगितलं, एकच गोष्ट वारंवार करू नका, बोलू नका. सांगितलेलं शानपण नमान जर मी ह्यांना विचारून केलेलं नाही तर नमान ह्यांना विचारून मी बंद करणार नाही. मी हट्टी आहे आणि म्हणून सांगितलेलं आहे की जागेदेव क्रिकेट संघ मुगराडवाडी भेळ या शिरोड 200 301 रुपयाचं पारितोषिक. मला वाटतं 7 तारखेला पैसाच पैसा मिळाला. रवींद्र वापरडेकर 100 रुपयाचं पारितोषिक आहेत आमचं पडेल. तर विषय काय, विषय असा की ह्यांना सांगितलं की तुम्ही आगावगिरी करू नका. बाकीचा ठीक आहे ना तुमचं, आता तुम्ही काही गोष्टी आहेत त्या आम्ही ऐकतो ना, तुमच्या काही गोष्टी आम्ही ऐकल्या, ह्या प्रगतीच्या आहेत. मी कलगीतुऱ्यामध्ये क्रेडिट घेतलेलं नाही, मी योगदान सांगितलं. आणि तुम्ही व्यवस्थित ऐका, तुम्हाला मी हे सांगितलं नाही की तुमचा नाच खोटे लावून, हा तो माझा अधिकार नाही, माझी जीभ झडेल असं मी जर बोललो तर. हे मी असं बोललो, एकाने सांगितलं असं, एकानं असं सांगितलं, तुझा म्हणतो नाच खोटे लावेल, ऑन रेकॉर्ड आहे आणि 7.5 असा त्याचा रिझल्ट. हे तुम्हाला मी कधीच बोलणार नाही. एवढं पावित्र्य तुम्ही कष्टाचं पाणी केलंय, तुमच्या 3-4 पिढ्या नाच करतायत तुमच्या घराण्यात, मी असं बोलत कधीच बोलणार नाही. आता हे माझी वाचा द्या असं बोललं असेल कधीच बोलणार. अरे नाच आहे की ढोलकी आहे, शिवाचं वाद्य माझी लायकी आहे का ते बंद करायची. लोकांशी बोलली त्याच्याबद्दल मी बोल. अहो नाच, तुमचा नाच बंद झाला तर मी काय भीक मागू? तुमच्याशिवाय आहे कोण मला आधार? हा, तुमच्याशिवाय आहे कोण? फक्त एवढंच आहे, माझं म्हणणं एवढंच आहे, शेंडा नाका लावू नका ना. एकच गोष्ट काय वारंवार साळी माऊली आज आमच्या ह्या क्षेत्रामध्ये डॉक्टर संगीतकार आहे, तो सांगतो स्केलला बरोबर आहे. अरे काय जरा ते मांडवात साऊंड इकडे तिकडे व्हायचं होतं, गावाला पहिली बारी जर इकडे तिकडे झालं असं. अरे पण लांबून शब्द आहे का ना. दुसरं
अरे जाणून बुजून ठेवलंय दूर, हे गाणी काढत राहायची सगळी. अरे जाणून बुजून ठेवलंय दूर, हस्तिनापूरचा राजकुमार भीष्म काशी देशात स्वयंवरला जातो आणि त्यावेळेला आंबेला नाकारला गेला. हे शाळे शिकवतात ना मला म्हणतात की त्या काळ्या रेड्याला म्हणतो बोलवायला हवी. मी म्हणतात ज्ञानेश्वर माऊलींचा विषय, ज्ञानेश्वर माऊली पुरुष, रेडा हा पुल्लिंग. ह्याच्या शक्तीची बाजू कुठं आहे? शक्ती कुठं मोठी आहे? हा, अरे रेडा तरी मोठा होईल ना, ज्ञानेश्वर माऊली मोठे होते, तुरंत मोठा आहे. ह्याच्या शक्तीवाला कुठं आहे? अभ्यास करा. हे नाकाला शेंडा ह्याच्यात ह्या शक्तीतून आहे, ह्या शक्तीतून आहे, गर्भाचा आहे. तो हसू नकोस, डॅमेज. ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेग बोलवले. मान्य, रेडा काळात असतो, तर काय पांढरा नाही, बाल्या नाही, पटेरा नाही, त्या काळात हाल्या रेडा. मला वाटतं तो महाराबी राहता. मी तो बायकोला सांगून मला मिळलं ना काय. ह्याच्यात शक्ती कुठं मोठी आहे? तुराच मोठा. आणि हे तुराला मोठा करून जातात. हे म्हणतात माझ्या घराचा भाग्य. अरे निराकारी म्हणतात तुम्ही, निर्विकार म्हणतात, त्याला आकार नाही, त्याचा म्हणतात रूप तुला दाखवायचं. मग तुमच्या घराचा भाग द्यायचा मी. गवळणीत म्हणतात, कुठली गवळण काय ती होती? हा बघ कामाच लागली तुम्ही. अरे इकडे एकटा मोरत तुमच्या जेव्हा मी इकडे आलो आणि त्या गवळीचा म्हणतात भाग मला द्या. कुठल्या गवळीचा? म्हणतात तुमची बरबादी करीन. कृष्णाला म्हणली राधा बरबादी करीन. ही तुमची लेखणी आणि तुमची इच्छा आहे की तुमच्या गवळीचा भाग द्यायचा. तुमच्या पापाचा भागीदार मी नाही. पुढचा ऐकायचा काय? वैभव दळवी आणि तुषार ढोके माऊली कोल्हापूरकर या 500 रुपये आणि प्रकाश निकम माऊली आमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या भावकीकडनं 200 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. थांबा गाणी म्हणतो. जाणून बुजून ठेवला दूर, माझ्या समोर चकनाचूर, मनात अडवून लग्न चढावा, अरे खेळून तू झिम्मा. एवढं नको, खाली घ्या. जाणून बुजून ठेवलंय दूर, अरे माझ्या समोर तू चकनाचूर. जागेवर घेतलीस केल खाली, जागेवर केला त्या स्केलनुसार आहे मी. आणि म्हणतात मी सुरामध्ये लागतो. यादवानो जाणून बुजून ठेवलं दूर, माझ्या समोर तू चकनाचूर, मनात आठवून लग्नाचा डाव, खेळून तू झिम्मा, असं खेळून तू झिम्मा. चार चौघात झिडकारलं, चार चौघात झिडकारलं, तुझे अवकात निकम्मा. 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 जाणून बुजून ठेवलं दूर, माझ्या समोर चकनाचूर. जाणून बुजून ठेवलं दूर, माझ्या समोर चकनाचूर. मनात आठवून लग्नाचा डाव, खेळून तू झिम्मा, असं खेळून तू झिम्मा. प्रश्नाकडे गेलं. प्रश्नाला सांगितलंय बुवा तुम्हाला बाजू सोडवून दिलेली आहे आणि परत मग तुम्ही बोलल्या म्हणतात बोललो. आता हे उत्तर सेम टू सेम शेवटच्या वारीत पाठवण्याला झाले सचिन कदम वारी दिलं. त्यावेळेला त्यांना सांगितलं चुकीचं आहे. आज तुम्हालाही सांगतो चुकीचं आहे. बाकी मी जास्त काही बोलत नाही. प्रश्न उत्तराला मी अजिबात जरा तुम्ही त्यातला जरी यशवंत नाव असेल त्यातला पहिले य जरी आलं तरी मान्य करा, तरी मान्य करा. तुम्ही प्रश्न उत्तराबद्दल माझ्याबद्दल काही बोलूच नका. तुम्हाला एवढंच सांगितलं. तुम्ही अजून शोधा, तुम्हाला सापडण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर म्हणतात ऑफ सीझनला म्हणतात, मला म्हणतात नमानम म्हणतात ह्या शक्तिपुरा तुझ्या बापसाने केला होता. मग ऑफ सीझनला शक्तिपुराच्या सीझन नसल्यानंतर तुला शक्तिपुरा तू करतोस, तुझ्या बापसाने कधी केला होता? तुझ्या बापसाने कधी केला होता का? तू करतोस ना पैशासाठी, तू पैशासाठी करतोस ना. ह्या ज्या टाळ्या शिट्या पडताय त्यांचं म्हणणं आहे की माझी टिंगल करताय. तुम्ही जर माझी टिंगल करत असाल ना टाळ्या शिटांनी, अरे उभी जिंदगी माझी टिंगल टवाली करून देईल तुमच्या टाळ्यांसाठी. कारण हा शक्तिपुरा रसिकांचा आहे. तुम्ही जर टाळ्या वाजवला, तुमच्या जर शिट्या पाडल्या, अरे तुम्ही का पाकिस्तानातला आहे? मी का दुश्मन आहे तुमचा? कलगीपुरात काहीतरी योगदान असेल ना येडा वाकडा. मग लांबोरे बोलते ना भेंडी, लांबोरे बोलते.
हा विषय हाय पोटात त्यांच्या त्रास व्हायला लागलाय अशी पोटशुळ आहे. ह्याच्या आधी सप्तस्वरांचा भाष्य आणि काय रे बाबा चकाकी माझा गावठी ह्या टोप्या असा घालून काळा बावरा आपला येडा वाकडा गावठी बोलून करतोय. पोटात त्रास व्हायला एवढ्या बाऱ्या म्हणतात 14 बाऱ्या एवढ्या बाऱ्या. पुढचं गाणं केसामध्ये गजरा साधा एकदम शिरून घरात कुणीही जातो करून बरबाद. विषय काय शूरसेन जन्मदाता त्याची मुलगी तिचं नाव प्रथा आणि तो कुंतीभोग झाला आणि तो पालन करता त्या शूरसेनाचा विषय शास्त्राशिवाय आपण बाहेर नाही काय. शिरून घरात कुणीही जातो करून बरबाद जिकडं तिकडं पडसाद ही दोन बापाची अवलाद. जिकडं तिकडं पडसाद ही दोन बापाची अवलाद. म्हणून सांगतोय बुवा जेवढं जमल तेवढंच करायचं. आज कसा इंजेक्शन दिला या इंजेक्शन आज समज हवा दिवाल व्हायला आणि मग विषय दिल्ली पर्यंत जाय आणि मग विषय तुम्हाला तो झाकायचा नाही. विषय म्हणून सांगतो जेवढं आहे तेवढंच बोलायचं. आदेश बरोबर 200 रुपये. तुरेवाडी मंडणगड इंस्टाग्राम चाल देव निघाला देवळातून यायच्या जमान्यात झालं काही हे घेऊया ना आपण ते घेऊया. हा अजून काय ते परत आमच्या शंकर भाऊजींची फरमाईश आहे आणि आमचे पत्नी भाऊजींची फरमाईश आहे ती परत घेऊया. तुमचे उपकार उदय सामंत माऊलींचं गाणं. तुमचे उपकार आजन्म राहतील केली कैक कामे ध्यान थोर सांगतील. उदय सामंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. उदय सामंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. या ठिकाणी अशा अनेक गोष्टी आहेत. ते या ठिकाणी एकाने सांगितलं की म्हणे रोहित शर्माने आपलं सेंचुरी मारली रिटायर होईल होता भाऊ आमचा पण म्हणतात ना बैल बडीव झाला तर हिसकाने कशी काढायची आणि शिंग कुठं घुसवायचा बरोबर माहिती असतं. रोहित शर्मा त्यामुळे एक सेंचुरी झालेली आहे. एक गाणं घ्या कोण भाऊ आमचा बंद होता हे घेतो काही जास्त काही भारी लिहिलेलं नाही पण लिहिलंय. त्या गोऱ्या इंग्रजांना दिली टक्कर धडाका. ते इंग्रज ना 3 वर्षाचं लगान होतं तर आला आमिर खान लगान मध्ये ना तुमको मैंने 3 लगान बोला था 3 बार लगे नहीं बोला था. 3 लग्न झाले. त्या गोऱ्या इंग्रजांना दिली टक्कर धडाका. आमच्या हिटमॅन रोहित शर्माने मारली सेंचुरी कडक. आमच्या हिटमॅन रोहितने मारली सेंचुरी कडक.
त्या शक्तीवाल्यांसाठी नापोरे बोन आला आणि बाकीच्या फरमाईशी घेतला, नवीन नवीन गाणी घेतली आणि तरी पण होणार आहे. पण तुम्हाला ओढवून घ्यायचं, चढवून घ्यायचं ह्या तुरेवाला आहे. आणि म्हणून बारीक संपारीक खाते काल एक विषय गायला. जे आमची मराठी शाळा आहे ते आता हळूहळू बंद व्हायला लागली. ते आमचे जे शिक्षक आहेत, मास्तर आहेत, त्यांना शिकवायचं काम सोडून जनगणना आली, लावला कामाला. निवडणुका आल्या, लावल्या कामाला. पोषणाच्या गोष्टी आल्या, लावल्या कामाला. आणि मग उरलेला वेळ जरासा मोठा मग पोरांना शिकवणार. आणि मग आमची अपेक्षा असणार पोरांनी आमच्या मराठी साहित्य पोरांनी डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, MPSC कडून ऑफिसर व्हायचं, कसं व्हायचं. म्हणून आपण म्हणतो शिक्षकांना एवढा पगार आहे, तेवढा पगार आहे. पण त्यांचं जे विद्यादानाचं काम आहे तेच उत्तमरित्या झालं पाहिजे. भाऊजी कोण? दिनेश गोरे. दिनेश गोरे भाऊजी आलं 200 रुपये. रोहित शर्मासाठी आलं 200 रुपये. त्यांनी 100 मारला, मला 200 भेटले. असं आहे ना. म्हणून त्या शिक्षकांवरती एक वर्ण व्यवस्थित करा. शिक्षकांच्या खांद्यावर शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोज. शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोज. काम शिकवायचं सोडून हो सांगा लागणार किती वजन. 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 शिक्षकांच्या खांद्यावर शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोज. शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो बोज. अनेक लोकांना विरामला जायचंय, दिव्याला जायचंय, लांब लांब जायचंय. या ठिकाणी एकाच इंजेक्शन दिलेल्या परफेक्ट लागलेला आता महिन्याभरात भेटणार आहे. आणि त्याच्यातनं काय झालं तर 7 तारखेला भेटते. बघू. त्याच्यामुळे जर काही इकडे तिकडे शब्द झाला असेल तो घ्या. तुरेवाल्याचा ठोका कसा असतो त्याला दाखवतो. त्याच्यामुळे हे किती लाल आपटली आणि किती काय लाल केल्याने आपटली तिथपर्यंत काय पोहोचायचं नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या बारीची गाणी जरा शक्तीवाला श्रेष्ठ होईल असं प्रयत्न करा. आता कसं टोपी मी घालायला लागलो, जरा व्यवस्थित दिसायला लागलो. पहिले पण तुम्ही त्यात भारी दिसायला, आता अजून भारी दिसायला लागलो. त्याच्यामुळे पुढच्या वेळेला शक्ती कशी श्रेष्ठ होईल तिची गाणी आणा. नाही तर उघड्यावर पडालो हे सगळे युट्यूबला जातात. या अक्षय सगळं तसं तसं टाकतो. त्याच्यामुळे तुमची नाचक्की होण्यापेक्षा तुमच्या मित्रांचा अपमान होण्यापेक्षा तुम्ही सुधारणा करा. दुसऱ्याला शिकवायच्या आधी लेखणी करा. प्राणी मित्रांचे सगळं चौक हे एकटं सगळ्यांनी या. शंकर भाऊजी आरतीला या आणि वाहना विना बाहेर काढून या मंदिरात. आमचा प्रतिस्पर्धी शाहीर निकंबो आरतीला या. काय रागू येऊ नका, 3 महिन्याला भेटणार आहोत. या पावसात मी जाऊ कुठं, तुम्ही गेलो कुठं तर हुंदरावरी निर्विकारी